वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करांगोळीवर उचलला 7 दिवस पर्यंत. त्या ठिकाणी सर्व सुरक्षित राहिले. आणि नंतर हा इंद्र देवाला शरण आला की चुकलं माझं. पण ही सगळी घटना घडल्यानंतर स्वर्गामध्ये जी कामधेनू आहे, सुरभी नावाची जी देवता आहे, गंमत अशी आहे तिथं ती गायीच्या रूपाने आहे. स्वर्गामध्ये जी सुरभी देवता आहे ती गायीच्या रूपाने आहे. आणि म्हणून आतापर्यंत गायींचाही राजा इंद्र होता, परंतु इंद्राने आपलं कर्तव्य पूर्ण केलं नाही, पार पाडलं नाही. इंद्राने गायीचं रक्षण करायचं तर गायीवर आपदा निर्माण केल्या. हत्तीच्या सोट्यासारखा पाऊस पडला. आणि म्हणून आता सगळ्या त्या जी कामधेनू आहे यांना सगळ्यांना त्या इंद्राचा राग आलेला आहे. त्यांनी गोपाल कृष्णाला येऊन प्रार्थना केली, आतापासून आमचे राज्य तुम्ही, आता तुम्ही आमचे गोविंद, गायींचे राजे, गायींचे रक्षक, गोपालक, आता तुम्ही गोपाळ तुम्ही आहे आता. म्हणून तर देवाचं गोपाल, गोपाल हे नाव झालं. गोपाळ शब्दाचा अर्थ होतो गायी पाळणारे, गायींचं रक्षण करणारे. आणि म्हणून कामधेनू त्या ठिकाणी येते आणि गोपाल कृष्ण महाराजांना विनंती करते की आतापासून गोविंद तुम्ही आमचे गोविंद. आणि मग त्या ठिकाणी यांनी अभिषेक केला. कामधेनू सुरभी या देवता एकत्र आल्या, बऱ्याचशा देवता एकत्र आल्या. स्वर्गी गायीचा लोकू एकात ते तिची सुरभी देवता, असं भगवान श्री चक्रधर स्वामी